नमस्कार. आज आपण कैरीचा मेथंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत. अजिबात पाण्याचा वापर न करता आपण आज हा मेथंबा बनवणार आहोत. म्हणून अगदी सहज 1 ते 2 महिने तुम्ही हा मेथंबा फ्रीजमध्ये सहज स्टोर करू शकतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मेथंबा बनवण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम कलमी कैऱ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. सर्वप्रथम या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या, म्हणजे त्यावरील चीक निघून जातो. त्यानंतर एका स्वच्छ कपड्याने कैऱ्या पुसून घ्यायच्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्याने त्यावर जर चीक असेल तर तो निघून जातो. आता कैऱ्यांची दोघं बाजूंची टोकं काढून घ्यायची आहेत आणि या कैऱ्यांची सालं काढून घ्यायची आहेत. आता तुम्ही म्हणाल सालं का काढते, तर आपण पाण्याचा अजिबात वापर न करता या कैऱ्या शिजवून घेणार आहोत आणि सालं काढली की कैऱ्या लवकर शिजतात, म्हणून याची सालं काढून घ्यायची आहेत. बघा, अशा पद्धतीने सर्व कैऱ्यांची सालं काढून घ्यायची आहेत. त्यानंतर कैऱ्या कापून घ्यायच्या आहेत. मी इथे लहान साईजमध्ये कट करत आहे. तुम्हाला जर लांबसर साईजने कट करायचं असेल तरी सुद्धा चालेल. त्यानंतर कैरीची कोड सुद्धा काढून घ्यायची आहे, कारण ही कडवट लागू शकते. बघा, अशा पद्धतीने मी लहान साईजमध्ये कैरी कट करून घेतलेली आहे. आपल्या कैऱ्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण फोडणी देऊन घेऊया. तर यासाठी सर्वप्रथम मी इथे 2 चमचे तेल घालत आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आणि अर्धा चमचा मेथी दाणे घालायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मेथी दाण्यांचा कलर चेंज झाला की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे. इथे हिंग आवर्जून घाला, खूप मस्त टेस्ट येते. त्यानंतर कट केलेल्या कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ असं आधीच घातल्याने कैरीला स्वतःचं पाणी सुटतं आणि अजिबात पाण्याचा वापर न करता मस्त आपल्या कैऱ्या शिजल्या जातात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला मेथंबा कसा हवाय, घट्ट, रसाळ, त्यानुसार कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकतात अगदी मऊसूत आपल्या कैऱ्या शिजलेल्या आहेत. आता यामध्ये गूळ घालून घेऊया. मी इथे अर्धी वाटी गूळ घालत आहे. इथे गुळाचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते. कैरी किती आंबट आहे यानुसार गुळाचे प्रमाण ठरवायचे आहे. आता यामध्ये काही मसाले घालूया. 1 चमचा धने पावडर, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट. काश्मीरी लाल तिखट नक्की घाला, यामुळे रंग खूप छान येतो. त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला घालत आहे. चाट मसाला नक्की घाला, यामुळे टेस्ट खूप छान येते. आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. संपूर्ण गूळ विरघळलेला आहे. लक्षात घ्या, मेथंबा फक्त गूळ विरघळेल इथपर्यंत शिजवायचा आहे, जास्त शिजवायचं नाही. तुम्ही बघू शकतात इथे आपला मेथंबा किती मस्त झालेला आहे. रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे. तर इथे आपला मस्त आंबट गोड तिखट चवीचा मेथंबा तयार आहे. यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, म्हणून हा 1 ते 2 महिने फ्रीजमध्ये अगदी सहज राहतो. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.